धोंड्याचा महिना म्हटलं की सगळ्यात पहिले आमंत्रण जातं ते जावयांना. लेक जावयाला घरी बोलवून अधिकाच्या महिन्यामध्ये अर्थात धोंड्याच्या महिन्यामध्ये त्यांचा मानसन्मान केला जातो. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की अधिकाच्या महिन्यात जावयांना मान का दिला जातो? का त्यांना घरी बोलवून त्यांचा आदर सत्कार केला जातो? का त्यांची पूजा केली जाते बाबा? यामागे नक्की शास्त्र काय आहे? शास्त्रात या गोष्टीचा उल्लेख आहे की ही अशीच पडलेली प्रथा आहे? सगळ्यात महत्त्वाचं, जर शास्त्रात उल्लेख असेल तर शास्त्रानुसार कोणत्या गोष्टी जावयांना द्याव्यात असं सांगितलेलं आहे. कारण आजकाल तर काहीही देतात, पण शास्त्रानुसार काय योग्य आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या एकाच व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, यंदा 17 मे ते 15 जून आलेला आहे अधिकाचा महिना, अर्थात धोंड्याचा महिना, ज्याला पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हटलं जातं. हा अधिक महिना साधारण 2.5 ते 3 वर्षांनी येतो आणि या अधिक महिन्याचं काही वेगळंच महत्त्व आहे. या अधिक महिन्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची व्रतं केली जातात किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचं दानही केलं जातं. वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या नंतर, म्हणजे सुमारे 33 महिन्यांच्या नंतर येतो. आणि या 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचं दान अधिक महिन्यात केलं जातं. याचा उल्लेख अनेकदा 30-3 असा केला जातो, कारण पूर्ण महिना हा 30 दिवसांचा असतो. त्यामुळे एखादा नियम व्रत दिवसातून एकदाच करणार असाल तर शेवटचे 3 दिवस ते दिवसातून 2 वेळा करून 33 पूर्ण करावे लागतात. तसंच 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 संख्या महत्वाची आहे. एकंदरीतच खगोलशास्त्रीय आणि आध्यात्मिक असं महत्त्व या अधिक मासाला आहे. त्यामुळेच अधिक मासात दान धर्म मोठ्या प्रमाणात केलं जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे लेक जावयाला घरी बोलवून त्यांना जेवायला केलं जातं, त्यांना कपडा लत्ता दिला जातो, 33 अनारसांनी भरलेलं ताट आणि दीपदान केलं जातं. वेगवेगळ्या घरानुसार वेगवेगळ्या वाण देण्याच्या पद्धती आहेत, पण प्रत्येक घरात वाण मात्र लेक जावयाला दिलंच जातं. पण मग प्रश्न येतो की लेक जावयाला अधिक मासामध्ये एवढं महत्त्व काय आहे? तर त्याचं कारण हे आहे की अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजेच नारायण. अधिक मासामध्ये नारायणाची पूजा केली जाते. नारायणाच्या पूजेचं महत्त्व असतं आणि मुलीचं लग्न केलं जातं त्यावेळी विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण संबोधलं जातं. त्यानुसार विवाह संस्कार पार पडतात आणि त्यामुळेच मुलीच्या आईवडिलांसाठी जावई हा नारायण स्वरूप असतो. जावयाला भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप मानूनच हे दान केलं जातं. खरं तर हे दान भगवान श्रीहरी विष्णूंनाच अर्पण केलं जातं आणि या दानामध्ये अनारशाचं वाण आणि दीपदान या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. जसं मुलगी सासरी जाते तेव्हा ती लक्ष्मी स्वरूप होऊन त्या घरामध्ये प्रवेश करते, तसंच जेव्हा मुलीचं लग्न करतात तेव्हा जावयालाही नारायण स्वरूपच समजलं जातं. इतकी सुंदर भावना या सगळ्या मागे आहे आणि म्हणून अधिक मासामध्ये जावयाला वाण दिलं जातं, जावयांचा मानपान केला जातो. मित्रांनो, ही प्रथा अगदी साधी सोपी आहे आणि त्यामागे एक सुंदर भावना आहे. प्रत्येकामध्ये ईश्वर असतो, याच भावनेचा विकास आपल्यामध्ये व्हावा म्हणून अशा प्रथा पूर्वापार चालत आलेल्या आहेत. पण या गोष्टींना काळानुसार वेगळं स्वरूप प्राप्त होतं. आता हल्ली हौस म्हणून जावयांना भरपूर गोष्टी दिल्या जातात, पण आपल्या परंपरेमध्ये आणि प्रथेमध्ये ते सगळं करणं अपेक्षित नाही. तुमची हौस असेल तर तुम्ही करा, पण ज्यांची ऐपत नाही त्यांनी त्या गोष्टीचा तणाव घेऊ नये. 33 अनारसांनी भरलेलं ताट आणि दीपदान या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाकी तुम्ही तुमच्या आवडीने, हौशीने आणि ऐपतीप्रमाणे देऊ शकता, पण यामध्ये कुठलंही बंधन नाही हे लक्षात घ्या. ते विष्णू पूजन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. काही जण या प्रथांचा गैरफायदा घेतात आणि मुलीच्या माहेरून नाही त्या गोष्टींची मागणी करायला सुरुवात करतात आणि मग मुलीच्या आई वडिलांना तणाव येतो. जावयांच्या हौशेला आपण कसे पुरे पडणार असा प्रश्न त्यांना पडतो. पण या मागची धार्मिक भावना लक्षात घ्यावी. कुठल्याही वस्तूंची मागणी करण्यापेक्षा मुलीचे आई वडील जे देतात ते प्रेमाने स्वीकारावं आणि त्यांना सदिच्छा द्याव्या. मग काय मंडळी, तुमच्याकडे ही प्रथा आहे की नाही? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि 33 अनारसांबरोबर दीपदानाबरोबर आणखीन एखादी गोष्ट तुमच्याकडे दिली जाते का? ती कुठली गोष्ट बरं? तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.